हां जॉईन कर. चल आता पुढे स्टॅबिलिटी ऑफ रिंग आपण बघितली, अशी असते 6 इज बेटर दॅन 5 वगैरे वगैरे बघितली. हो. आता एक छोटासा पॉईंट काय म्हटलं, मॉलिक्युल्स बिहेव अनएक्सपेक्टेडली टू अचीव्ह द स्टॅबिलिटीज. म्हणजे जे रूल असतात आपले जनरल, त्याविषयी काहीतरी थोडं वेगळं केलेलं मॉलिक्युलनं, जसं की अनॉमलस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ना, तसं बघूया आपण जरा. तर मोस्टली काय होते, कार्बो कॅटायन जे आहेत त्यांची रिअरेंजमेंट होत असते केमिकल रिएक्शन्समध्ये मेनी टाइम्स. रिअरेंजमेंट दोन गोष्टीने होते, एक होते हायड्राइड शिफ्ट, 1 to हायड्राइड शिफ्ट, आणि दुसरं 1 to अल्काइल शिफ्ट. तर कशी आहे ती बघूया जरा. हां ते त्यावेळेस तिथे येणार ना ते, की इथं बघा हे कॅटायन तयार झाला, पण नंतर हा शिफ्ट होऊन असा प्रोडक्ट तयार झाला. एक्सपेक्टेड प्रोडक्ट असा होता, पण वेगळा का तयार झाला, कारण का आता मध्ये जो इंटरमिडिएट तयार झालाय त्याच्यामध्ये घोटाळा झाला होता, त्यानं रिअरेंजमेंट केली. हे पुढे असतात कुठंतरी. मग आता जसं की बघा हायड्राइड शिफ्ट म्हणजे काय, आता हा एक रिॲक्शन होत असताना हा एक इंटरमिडिएट तयार होतो पहिला, हा सेकंडरी कार्बो कॅटायन आहे, बरोबर का. हो. परंतु सतत कार्ब कॅटायन काय बघत असतो की आपल्याला आणखी मोर स्टेबल होता येते का. मग त्याला काय शक्यता, इथं जर समजा इथला हायड्रोजन हे इलेक्ट्रॉन घेऊन हे इलेक्ट्रॉन जर त्याने इथं दिली, बघा बरं जरा कसं झालं ते, कळलं का कसं झालं, कळलं का. हायड्रोजन अगोदर इलेक्ट्रॉन घेतले म्हणजे तो H मायनस झाला, हे बॉन्ड तुटला, त्याच्यावर प्लस चार्ज झाला, बरोबर. हो. आणि मग ह्याने इथं बॉन्ड केला, म्हणून ह्याला हायड्राइड म्हणतात. H प्लसला प्रोटॉन म्हणतात, H मायनसला हायड्राइड म्हणतात. मला म्हणतात हायड्राइड शिफ्ट. आणि 1 to हायड्राइड शिफ्ट का म्हटलंय, कारण हे 1 आहे तर हे 2, उगा इथला हायड्रोजन येऊ शकत नाही, इथंच असला पाहिजे 2 नंबरवरच, सोपं जातं त्याला. दिस इज कॉल्ड एज हायड्राइड शिफ्ट. कळलं का बघा, 1 to हायड्राइड शिफ्ट. हो. 2 वरचा 1 वर आला, आणि त्याच्यामुळं सेकंडरीचा मोर स्टेबल टर्शरी कॅटायन बनला. बघ बरं, कळलं का. हो. म्हणजे असं होतंय, कॅटायनची रिअरेंजमेंट होते आणि मग प्रोडक्ट काहीतरी वेगळाच होतो. म्हणजे इथं OH याच्या ऐवजी शेवटी तुम्हाला इथं OH आलेलं दिसते. अरे हे कसं झालं, रिअरेंजमेंट झालं. कॅटायनची रिअरेंजमेंट अल्काइल शिफ्टनं पण होते, जसं की इथं एक कॅटायन तयार झाला, हा सेकंडरी आहे, दिसलं. हो. मग 3 मिथाइल ग्रुप इथं येतं, हे बघा, हे पहिला आणि हा दुसरा कार्बनचा. तर हा मिथाइल ग्रुप जो आहे तो काय करतो, शिफ्ट होऊन इथं येतो, ह्या पहिल्या कार्बन. बघा इथं आला काय, हिरवी लाईन दाखवलेली, हो. आणि मग प्लस चार्ज इथं आला, इथं गेला प्लस चार्ज. मग सेकंडरी हे क्वाटर्नरी कार्बन म्हणून दाखवलं, ह्याचं काही काम नाही आपल्याला कार्बनचं. मेन काय झालं, ही शिफ्ट का झाली, सेकंडरी कॅटायन पासून कसला झाला, टर्शरी कार्बन कॅटायन तयार झाला, जो की मोर स्टेबल आहे. कळलं का. हो. त्याच्यानंतर जसं कॅटायनचं रिअरेंजमेंट होते, तसं कधी कधी रिंग जी आहे तिचं एक्सपान्शन होतं, म्हणजे 3 मेंबरची रिंग 4 मेंबरमध्ये जातं. कधी होते रिंगचं एक्सपान्शन, तर रिंगचं एक्सपान्शन हे तेव्हा होतं जर अशी रिंग असेल, कोणती रिंग, अशी रिंग असेल आणि तिच्या जवळ तिच्यावर प्लस चार्ज नाही पाहिजे, नो, तिला चिटकलेल्या कार्बनवर प्लस चार्ज पाहिजे. सो C+ मस्ट बी डायरेक्टली अटॅच टू द रिंग, नॉट ऑन द रिंग. कळलं का. हो. दुसरं काय, एक्सपान्शन 6 मेंबर पर्यंत होते, 6च्या पुढे एक्सपांड होत नाही, कारण त्याला स्टॅबिलिटीसाठी तर एक्सपांड व्हायला. कळलं. हो. एक्सपान्शन हॅपन्स बिफोर हायड्राइड अँड मिथाइल शिफ्ट, ते नंतर बघूया. म्हणजे अगोदर एक्सपान्शन होते आणि नंतर कधी कधी शिफ्ट पण होते. आता बघूया काय होतं, तिसऱ्या वाक्याचा अर्थ नंतर. मग सर्वात पहिले विच ऑफ द मॉलिक्युल्स अंडरगोज एक्सपान्शन, तर हे जात आहे, कारण का ते डायरेक्टली अटॅच कार्बन आहे, त्याच्यावर प्लस आहे, पुन्हा 4 मेंबरची आहे तर ती 5 मेंबरमध्ये कन्वर्ट होते, नो प्रॉब्लेम. हिचं एक्सपान्शन होत नाही, भलेही हिला C+ अटॅच आहे, का होत नाही, ह्याच्यात आणि ह्याच्यात बघा काय फरक आहे.
ह्याचं एक्सपान्शन होतंय बट ह्याचं होत नाही. मी काय म्हटलं बघा, 6 मेंबर कार्बन ऑलरेडी आहे ते. 6 मेंबर्ड आहे म्हणजे तिला आणखीन स्टेबल व्हायची गरज नाही, ती 6 मेंबर्डच स्टेबल असते. हो ह्याचं होतंय कारण 5चं 6 मध्ये कन्वर्ट होऊ शकते. हो. ह्याचं का होत नाही? ऑन द रिंग अटॅच आहे. रिंगवरच आहे तो प्लस चार्ज म्हणून होत नाही. कळलं? आता एक एक्सपान्शन मी समजून सांगतो. जसं की हा एक इंटरमिडिएट कार्बोकॅटायन तयार झाला. 4 मेंबरची रिंग आहे, डायरेक्टली अटॅच टू कार्बन आहे, म्हणजे सर्व कंडिशन सॅटिस्फाय. म्हणजे काय करतंय, हे जे बॉन्ड आहे हिरवा, तो अगोदर इथले इलेक्ट्रॉन काढून इथे घेतो. इथं काढून घेतला की इथं प्लस चार्ज येईल का ह्या तिसऱ्या कार्बनवरती, आणि इथं मायनस येईल. हो हा मायनस मग इथं चिटकतो, म्हणजे चौथा कार्बन दुसऱ्या सोबत बॉन्ड बनवतो. हो मग 5 मेंबरची रिंग होईल का? हो. म्हणजे आरामात लिहितो मी इथं जरा असं थोडं आतमधला टप्पा बघ. बाकीचं जशाल तसं आहे, हे एक असं होतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये हा होता हिरवा बॉन्ड, बरोबर आहे का? आता तो बॉन्ड तुटला ना, तो बॉन्ड तुटला हे कळाले का? हो हा, तो बॉन्ड तुटलाय. त्याच्यानंतर इथं काय होत आहे, इकडं कोण आहे रे? हे इथं 7वा आहे का? हो तिसरा, हा 6वा, 5वा, 4था, आणि इथं काय असं असं आहे का नाही, दुसरा, पहिला, बरोबर का? हो म्हणजे 4थ्यावर आलं आणि ह्या 4थ्यानं मग ह्याला बॉन्ड बनवला, असं आहे का नाही? असं बनलं. हो. मग त्या रिंगला थोडं सरळ काढलं, इथं वाकडी तिकडे जाईल नाही, पण प्लस चार्ज इथं आला, विसरू नका. हे प्लस चार्ज म्हणजे दुसऱ्यावरून तिसऱ्यावर आला. कळलं का? पण पहिल्यांदा हे सांगा, दुसऱ्यावरून तिसऱ्यावर आलेलं. हो मग त्या रिंगला जरा सरळ करून लिहूया, असं पेंटॅगॉन सर्कल. तर पेंटॅगॉन सर्कल ह्याला जर नावं दिली तर तिसऱ्यावर 7वा कार्बन काढावा लागेल का नाही, तिसऱ्यावर 7वा, पुन्हा तिसऱ्यावरच हो. प्लस चार्ज काढला, 6वा, 5वा, 4था, आणि दुसऱ्यात बॉन्ड नवीन तयार झाला, हे 4था आणि दुसऱ्यात आहे का नाही, आणि त्या दुसऱ्यावरती एक असं हे असं दिसतंय. कळलं? आणि हे मोर स्टेबल टर्शरी हो. कॅटायन आणि पुन्हा पेंटाव्हॅलंट रिंग, सॉरी 5 मेंबरची रिंग आहे, म्हणून असं एक्सपान्शन होतंय. कारण का त्याला सर्वच गोष्टी भेटल्या, एकतर सेकंडरी कॅटायनचा टर्शरी कॅटायन पण बनला, आणि 4 मेंबरची रिंग 5 मेंबर मध्ये कन्वर्ट झाली. कळलं? हो आता इथे एक नवीन गोष्ट दाखवायची, हे त्याचे होऊ शकते, नो प्रॉब्लेम. 1 2 3 4 5 6 7. कळलं? काय होणार, हे इथं जाणार आणि हे इथे येणार आहे का नाही. हो 6 आणि 1 मध्ये बॉन्ड होणार, म्हणजे तुमचं हे 1 2 3 4 5 6 7, आणि कॅटायन मात्र 1 वरून 2 वर गेलं. हे पण कळायला का? 1 वरून 2 वर गेलं, हो राईट? हो मग आता ह्याला जरा सरळ करून लिहूया. म्हणजे हे जे आहे कॅटायनवाला, ते दुसरा कार्बन आहे, ज्याच्यावरती 7वा पण आहे, बरोबर? हो हे तिसरं, 4थं, 5वं, 6वं, अरे, आणि हे कोण आहे? सांग. 6व्या सोबत कोण चिटकलाय? 6व्या सोबत फर्स्ट कार्बन. कळलं का? ब्ल्यू कलरची लाईन. हो हे पण झालं. कसं एक्सपान्शन झालं कळलं? पुन्हा प्रायमरी कॅटायनचा हो टर्शियरी मध्ये कन्वर्ट झाला. आता इथे एक नवीन गोष्ट, एक्सपान्शन फॉलोड बाय हायड्रेट शिफ्ट, दोन्ही होऊ शकतो. म्हणजे ते विचार करत नाही, इंटरमिडिएट रोज विचार करते, मला आणखी काही शक्य आहे, आणखी काही शक्य आहे, एवढंच बघत असते त्यांना. आता हे इंटरमिडिएट तयार झालं, ते पहिल्यांदा बघते, मला एक्सपान्शन करता येते, होऊ शक्य आहे, होऊ शकतं. आता इथं का केलं नाही हायड्रेट शिफ्ट? कारण टर्शियरी आता कशाला करायचं? हायड्रेट शिफ्ट कशाला होतंय?
प्रायमरीचं सेकंडरी, सेकंडरीचं टर्शरी बनण्यासाठी. पण ऑलरेडी टर्शरी आहे ना, इथं टर्शरीच आहे ऑलरेडी, म्हणजे इथं म्हणजे गरज नव्हती आहे का नाही. आता हो इथं बघा, हे इथं तोडलं की इथून इथं एक नवीन बॉन्ड झाला का, कळलं का बेटा. हो रिंग एक्सपान्शन हो झालं. हे हो दुसऱ्यावरचा तिसऱ्यावर आला पॉझिटिव्ह चार्ज. ह्याला सरळ करून लिहिलं मग असं लिहिता येईल का. हो मग आत्ता बघायचं, आता हे इथे थांबत नाही, हे लगेच काय होईल. आता हे सेकंडरी आहे, त्याच्याऐवजी जर इथला हायड्राइड जर इकडं आला तर टर्शरी बनू शकते ना. अपेक्षा सर पुन्हा एकदा सांगत आहे, आवाज आला नव्हता. बरं. सर्वात पहिले हे असा एक इंटरमिडिएट तयार झाला. मला एक सांगायचंय की अचानक तुमच्या पुढे इंटरमिडिएट आला की म्हणजे हायड्राइड शिफ्ट होणार, कसं एक्सपान्शन होणार, कुठं थांबणार, असा विचार तुम्ही करू शकता. तर काहीच विचार करायची गरज नाही. एक्सपान्शन पण करायचं तोपर्यंत करायचं जोपर्यंत त्याला 6 मेंबरची रिंग भेटत नाही, जोपर्यंत शक्य आहे. आता ही 4 मेंबरची रिंग आहे, एक्सपान्शन होऊन 5 मध्ये जाते, ते अजून विचार करते आणखी 5चं 6 मध्ये जात आहे. पण आता इथे शक्य नाही, कारण शक्य कधी होते जर ह्या रिंगला अटॅच इथं जर कॅटायन असेल तर. पण इथं ते नाही, म्हणून आता फर्दर एक्सपान्शन पॉसिबल नाही. मग त्यानंतर अजून विचार करते, मी आता सध्या कसं आहे सेकंडरी आहे, मला टर्शरी बनता येते का. सध्या त्याने विचार काय केला, माझी 4 मेंबरची रिंग 5 मध्ये होते का. 4चे 5 मेंबर झाली, हे कळलं का सांगा. हो मग आता इथं थांबत नाही, इथं लगेच काय विचार करते. इथं काय विचार करते, एक्सपान्शन शक्य आहे का इथं. नाही का नाही. इथं असलं पाहिजे कॅटायन. कार्बन हा रिंग वरती नसला पाहिजे, म्हणजे प्लस चार्ज हा डायरेक्ट रिंगवर असला पाहिजे का. नाही रिंगला अटॅच असला पाहिजे, म्हणजे इथं असलं पाहिजे. त्याच्यामुळे काय पॉसिबल नाही, एक्सपान्शन पॉसिबल नाही. नाहीतर त्याला इच्छा आहे, कारण का 5चं 6 मध्ये जा वाटतंय ना. आता आणखीन काय शक्य आहे ना बघते. सेकंडरी आहे, मला टर्शरी बनता येते का, तर बनता येते. कळलं का. आता हे आहे, हे पण विचार करते मला टर्शरी बनता येते का, पण ह्याला शक्य नाही, का पॉसिबलच नाही याला. कळलं का. जरी इथला हायड्राइड इथं आला तरी इथं येईल प्लस चार्ज, ते सेकंडरीच आहे पुन्हा. पण जर समजा असं असलं असतं तर मग ह्यानं काय केलं असतं, इथला हायड्राइड इथं आणि स्वतः इथं आला असतं. म्हणजे ते सतत विचार करत असते, मला मोर स्टेबल बनता येते का. मग हे मोर स्टेबल बनण्यासाठी काय करते, इथला हायड्राइड इथं जातो, बरोबर. आणि इथं प्लस चार्ज येतो, बघा आला का. 5 मेंबर्ड टर्शरी कार्बोकॅटायन, ह्या सर्वांमध्ये हा मोस्ट स्टेबल. मग इथं थांबते, आता ह्याच्या पुढे काहीच करू शकत नाही. मग हे मॉलिक्यूल असे कसे बिहेव करतात हे मी सांगावे, कळलं का. सो रिअरेंजमेंट अँड एक्सपान्शन टेक प्लेस व्हेनेवर पॉसिबल अँड स्टॉप आफ्टर अचिव्हिंग फायनल मोस्ट स्टेबल पॉसिबल स्ट्रक्चर. मोस्ट स्टेबल पॉसिबल म्हणतो मी, त्याच्यापेक्षा पॉसिबल म्हणजे त्याच्यापेक्षा स्टेबल असतात पण पॉसिबल नाही त्याला पुढे जायचं, आहे का नाही. आणखीन एक असंच विचित्र बिहेवियर मॉलिक्यूल दाखवतात. पहिलं बघितलं आपण रिअरेंजमेंट ऑफ कॅटायन, दुसरं बघितलं रिंग एक्सपान्शन, तिसरं बघितलं आपण जो पायरॉल आहे त्याच्यातला नायट्रोजन स्वतःच हायब्रिडायझेशन sp3 मधून sp2 मध्ये कन्वर्ट करतो. कशासाठी, अरोमॅटिसिटी अचीव्ह करण्यासाठी. हे नाही करत, कारण का त्याला ऑलरेडी 6 आहेत ना इलेक्ट्रॉन, मग हे sp3च राहते. पण आतापर्यंतच्या नियमानं बघितलं तर हे sp2 असायला पाहिजे सिग्मा बॉन्डच्या पद्धतीने आणि लोन पेअरच्या पद्धतीने. परंतु त्याने ही लोन पेअर हायब्रिड ऑर्बिटल मध्ये न ठेवता पी मध्ये ठेवते, जेणेकरून ती
ॲरोमॅटिसिटीसाठी कंट्रीब्यूट करेल. कळलं का? हो. म्हणजे जनरल रूल ब्रेक करायला मॉलिक्यूल. त्यानंतर सायक्लो ऑक्टा टेट्राईन. ऑक्टा म्हणजे 8 मेंबरची, सायक्लो म्हणजे सायक्लिक, टेट्रा म्हणजे 4, इन म्हणजे डबल बॉन्ड. इन म्हणजे डबल बॉन्ड. सायक्लो ऑक्टा टेट्रा इन. कळलं का ना? हो. सायक्लो ऑक्टा टेट्राईन जर डायरेक्ट बघितलं तर लगेच कळतं ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 8 आहे आणि जर सर्व sp2 कार्बन आहे. ह्यानं जर प्लेनार राहिलं तर हे कसं बनतंय? अँटी ॲरोमॅटिक बनतंय. हो. ॲरोमॅटिक आणि अँटी ॲरोमॅटिक मध्ये फक्त इलेक्ट्रॉनचा फरक आहे. प्लेनार दोघे पाहिजे म्हणजे अँटी ॲरोमॅटिक बनते. पण ह्याला अँटी ॲरोमॅटिसिटी पाहिजे का? नाही. मग हे नाही. असं वाकून बसते बघा, असं वाकलेलं स्ट्रक्चर आहे त्याचं. कळलं का? हो. हो. प्लेनॅरिटी त्यानं सोडून देत टू अवॉइड अँटी ॲरोमॅटिसिटी. विचित्र बिहेवियर वगैरे कळलं मग? हो. मग आणखीन असेच क्वेश्चन असतात. आता हे क्वेश्चन काही मी किती घेतले तर आता म्हणजे हळूहळू मी घेत जाईल. तुमचे जसं तुम्ही सोडवचाल तुमचे डाऊट पण घेणं गरजेचं आहे. आता तुम्हाला एक अंदाज दिलाय मी काय करायचं आणि काय नाही. आता ऍसिडिटी बेसिसिटीचे फक्त थोडे घेतो. बघा आता काय म्हटलं इथं, व्हाय दिस इज मोर स्टेबल दॅन दिस व्हेन बोथ आर प्रायमरी. हे पण प्रायमरी आहे, हे पण प्रायमरी आहे, पण मोर स्टेबल कोण म्हटले? हे आहे. तुम्हीच सांगा बरं जरा कशामुळे असेल. एमी म्हणजे मिथाईल. असे बॉन्ड काढायचे कळणं गेलं की प्रॉपर शांतपणे. हे मोर स्टेबल आहे याच्यापेक्षा. बघ इथं लोन पेअर आहे का? मग ही लोन पेअर इथं जाऊन ह्याला मदत करू शकते का नाही? कळलं वाक्य? हो. हो. पण ह्याच्याकडे लोन पेअर आहे का? नाही. नाही. विच ऑफ द फॉलोइंग इंटरमिडिएट इज अनस्टेबल. हे काय आपल्याला नाही म्हणजे हे असले प्रकारचे आहे का नाही. म्हणजे हो. रिंग आहे पुन्हा असली एक त्याच्यावर असा एक ब्रिज तयार केलाय. कळलं का? ब्रिज. हो. असल्या कार्बन म्हणतात ब्रिज हेड कार्बन, म्हणजे ब्रिजवर असणारा कार्बन. आता विच ऑफ द फॉलोइंग इज अनस्टेबल म्हटलंय तर इकडे बाजूला सोल्युशन दिलंय मी. बघा हे जे आहे हे ह्याचं स्ट्रक्चर इथं काढलं. जर नीट बघितलं तर ह्याचं स्ट्रक्चर असं आहे. कळलं का? बघा हे थोडंसं असं असं फाकवलं जास्त. कळलं का? हो. मग म्हटलंय काय बाबा, हे जे पहिलं आहे त्यातला जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो ब्रिज हेडवर आहे. आणि ब्रिज हेडवर असल्यामुळे हे ब्रिज हेड कार्बनला प्लेनॅरिटी कधीच अचीव्ह करता येत नाही. तुम्ही जर बघितलं ह्या कार्बनचं जरा शांतपणे तर त्याला एक बॉन्ड इकडे सोडावाच लागतो. त्याला पर्याय नाही. कारण बॉन्ड असा सरळ नसतोच कधी, असं डायरेक्ट अशी लाईन नसते. त्याचं वर जाऊन अशी खाली असते. कारण सरळ लाईन जर म्हटलं तर मग ह्या इथला sp3 आहे, हा कार्बन sp3 आहे तर त्याला सरळ लाईन जमत नाही. त्याला वाकडच राहावं लागतं, असं अँगलच करावं लागतं वरून. हो. वरून अँगल आहे बरं का, हे असा नाही अँगल, असा नाही, हे प्लेनच्या बाहेर आलेला आहे अँगल. कळलं का? हा हो. म्हणजे ह्याला तर असं वाकडच राहावं लागतं. मग ह्याला वाकडं हो. राहायचं म्हटल्यावर इथं हे प्लेन मध्ये राहू शकत नाहीये का? म्हणजे इथं हो. हे वाकल्यासारखं आहे, एक पिरामिड तयार झाल्यासारखं होतं बघा. पिरामिड झालं काय? हो. म्हणून हे तर sp2 कार्बन आहे, sp2 ला 120चा अँगल पाहिजे, परंतु त्याला ती 120चा अँगल शक्य व्हायला का? हे होईना नाही. झालं शक्य, म्हणून तो स्टेबल नाही. पण ह्याला तर 109 पाहिजे, 120 नाहीच पाहिजे, म्हणून हा ठीकठाक स्टेबल आहे. मग आता वाटू शकते बाबा इथं हे तर टर्शरी आहे, टर्शरी असल्यावर तर हा स्टेबल पाहिजे, टर्शरी आहे तर अनस्टेबल पाहिजे. पण इथं ते अँगल स्ट्रेन आला. पण असे तुम्हाला प्रश्न येणार नाही. लक्षात हे असे येणार नाहीत हो. तुम्हाला.
हे कसं आहे, असे भरपूर सोडवले की ते कळतंय कुठं कशाला महत्व द्यायला पाहिजे. हो बरं असं इथं का आलं ते सांगितलं. आपण फक्त केमिस्ट्री जरा शिकायलो. त्यानंतर व्हाय आलेली फ्री रॅडिकल इज मोर स्टेबल दॅन प्रोपाईल फ्री रॅडिकल, ते तर बघितलं आपण रेझोनन्समुळे. तर रेझोनन्स दिसते काय, हो प्रोपाईल म्हणजे हे इथं पुढे CS3. कळलं ना कोण स्टेबल आहे. हो हो आता इथं अरेंज द फॉलोइंग इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर स्टॅबिलिटीज. बघा हे सर्व कॅटायन आहेत वरचे. आता कॅटायन म्हटल्याच्या नंतर त्यांच्याकडून इंडक्टिव्ह इफेक्टनं विचित्र आहे फार. हे बघा इंडक्टिव्ह इफेक्टनं हा जो कार्बन आहे, हा कार्बन कार्बीन आहे. कार्बीन म्हणजे 6 कार्बन आहे त्याच्याकडे, म्हणजे डेफिशियंट आहे, म्हणजे हा घेतो काढून. हो बरोबर. तसंच नायट्रो तर खूपच जास्त काढून घेतो इंडक्टिव्ह. मिथाईल इंडक्टिव्हनं देतो. मिथाईल ग्रुप अल्काईल ग्रुप आहे ना, हो इंडक्टिव्ह म्हणजे हायपर कॉन्ज्युगेशन देत असतो तो. मी असं दाखवते की असं हो हे सर्व हायड्रोजनला देतात. ते ॲक्च्युली असं देत नाही, ते असं देतात. इथं डबल बॉन्ड जातो, इथं प्लस चार्ज येते, इथला डबल बॉन्ड इथं जातो, हे निगेटिव्ह चार्ज. कळाले का. म्हणजे ते असं आहे की हो ते इंडक्टिव्हनं पण देतो आणि हायपर कॉन्ज्युगेशननं पण देतो. तर पहिल्यांदा आपण इंडक्टिव्ह बघू. तसंच हा इंडक्टिव्हनं देईल का घेईल, घेईल. इंडक्टिव्हनं घेईल. बरोबर. हो पण ऑक्सिजन नायट्रो एवढं नाही घेणार, कारण नायट्रोमध्ये नायट्रोजन पण घेतंय, ऑक्सिजन पण घेतंय, सर्वच घेते. हो मग आता इथं कसं आहे, मायनस आहे ऑपरेट झाला, ह्या NH2चा आहे का नाही. इथं हो कसं प्लस आहे, प्लस मायनस आहे, मायनस मायनस आहे. तर मायनस. आता रेझोनन्स, रेझोनन्समध्ये ह्याच्याकडे लोन पेरा पण हे देत नाही. कळलं का बघ. हो म्हणजे मायनस आहे, ते देऊ शकत नाही. लोन पेर असली तरी देत नाही, कारण ते इनकम्प्लीट आहे त्याचं ऑक्टेट. हो हे नायट्रो ग्रुप -R आहे का प्लस R आहे, प्लस आर. कशावरून. लोन पेर आहे इथं, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. लोन पेर असल्यामुळे तुला वाटू शकते असं झालं का नाही. हा पण जर ह्याचं डिटेल स्ट्रक्चर बघितलं, मी लिहून पण दिले ग्रुप -R प्लस R आहे का, मी जरा वाचायचे ते ग्रुप महत्वाचे. NO2 असं आहे. लोन पेर जरी ह्याच्यावर, आता लोन पेर नाहीच ना, सॉरी पहिली गोष्ट, लोन पेर आहे का नाही. नाही. मग आता काय होऊ शकतंय, आता हा तर इकडे देत नाही ऑक्सिजन, हा कारण दिलं तर ह्याच्यावर प्लस चार्ज. त्यापेक्षा इथं जो डबल बॉन्ड आहे, त्या डबल बॉन्डला इथं घेऊ शकतो ना. हो सायनाइड, नायट्रो, कार्बोक्सिलिक ऍसिड, कार्बोनिल ग्रुप्स, अल्डिहाइड्स, हे सर्व इलेक्ट्रॉन -R आहे. ते एकदम माहिती असू द्या, बघून घ्या व्यवस्थित. हो तसंच हा प्लस H म्हणजे रेझोनन्स. आता हे कसं, आता इंडक्टिव्हनं तर देतो म्हणून सांगितलं ना, हे देतात इकडे सर्वजण, हे इंडक्टिव्ह हो देतो. आता रेझोनन्स तर हा दाखवत नाही, म्हणजे +R -R नाही, पण हायपर कॉन्ज्युगेशन तो असं देतो बघा. हे इथला डबल बॉन्ड इथे जातो. कळाले का. हो म्हणजे जसं अल्कोहोल +R दाखवतात, तसं हे मिथाईल, हे जे कार्बन वगैरे आहेत ना, हे अल्काईल ग्रुप, ते +H दाखवतात, म्हणजे हायपर कॉन्ज्युगेशन न देतात. कळलं का काही. हो तसं आता हा रेझोनन्सनं काय करेल सांग, प्लस बोल. आर. हां, मग आता जर विचार केला, आता ह्याला कोण पाहिजे, हा कॅटायन आहे, त्याला कोण बरं पडतंय, डोनर का ऍक्सेप्टर. डोनर. डोनर. मग आता हे काय होईल ओव्हरऑल, ऍक्सेप्टर. कसं काय, म्हणजे प्लस का मायनस. +R प्लस आणि -Iचं म्हणून काय होईल, प्लस आर. मग +R म्हटल्यावर डोनर का ऍक्सेप्टर. ऍक्सेप्टर. अरे रे रे रे, आता हे काय आहे बरोबर जरा, हे डोनर आहे का ऍक्सेप्टर आहे. डोनर. डोनर आणि ऍक्सेप्टर कळतंय का, प्लस आणि मायनस.
डोनरला काय असतं, प्लस का मायनस? प्लस. ते विचार कर तू, कन्फ्युजन मध्ये नको सांगू. इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे मायनस, म्हणजे तो घेतो आहे का नाही? हो. मग आता सांग. प्लस. प्लस म्हणजे ह्या दोघांची बेरीज काय येईल, प्लस येईल का मायनस येईल? प्लस आर आणि मायनस आय ची बेरीज काय होईल? बेरीज म्हणजे बेटा दोघांमध्ये म्हणजे कशाला ऐकावं लागेल, कशाच ऐकावं लागेल आपल्याला? म्हणजे रेझोनन्सनं प्लस आर. डोनर आहे. हां, म्हणजे रेझोनन्सनं डोनर आहे, इंडक्टिव्हनं विड्रॉवर आहे. मग आता तो ओव्हरऑल काय झाला? प्लस डोनर. डोनर प्लस. इथं काय झालं? डोनर. जरा जास्तच मोठा डोनर आहे का नाही, कारण दोन्हीने डोनेटच करायला. इथं ऍक्सेप्टर. मोठा ऍक्सेप्टर, हे पण खूप मोठा ऍक्सेप्टर, पण नायट्रो जरा जास्तच विड्रॉ करतो. आता आपल्याला कार्बिन नाहीच आहे, सोडून द्या. मग आता ह्याच्यामध्ये सांगा सर्वात स्टेबल कोण आहे? स्टॅबिलिटी कुण वाढते? प्लसमुळे वाढते, म्हणजे कॅटायनची स्टॅबिलिटी डोनरमुळे वाढते, विसरू नका. हो. सांग, कोण आहे सर्वात स्टेबल कॅटायन? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा? तिसरा. तिसरा सर्वात स्टेबल. नंतर दुसरा. दुसरा मायनस आहे ते तर. नाही नाही, चौथा. चौथा. नंतर पहिला आणि मग दुसरा आहे नंतर ना. दुसरा. तसं कार्बन विषय आपल्याला नाहीये. तर डी विषय जर बघितलं, चौथ्याला दिले स्टेबल. बघूया आपण सर्व कारण बघूया. चूक झाली की रे? नाही, चूक नाही. हा ठीक आहे. इथं जरा रेझोनन्सला महत्व दिलंय, म्हणजे इथं दोघे प्लस आहेत, पण रेझोनन्स हायपर कॉन्ज्युगेशन चार्जेस पुढे आहे असं त्यांनी समजलं. कळलं का? मग आता लक्षात ठेवायचं आपण पण. कळलं का जरा? कळलं का? रेझोनन्स मुळे भेटल्यामुळे ते जरा खूपच पुढे जाऊन बसलो. रेझोनन्स इज व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह. हो. म्हणजे असं हे जरा कमीच. हा प्लसचा छोटा प्रॉब्लेम, हा प्लसचा खूप मोठा प्रॉब्लेम. ठीक आहे, हो. कळलं हे पण? हो. कसं ठरलं ते पुन्हा आता असंच बघूया. इथं विच ऑफ द फॉलोइंग रेझोनन्स स्ट्रक्चर्स ऑफ पॅरा नायट्रोफिनॉक्साइड इज नॉट फिजिबल? त्यांचं इथं चुकलंय, त्यांनी काहीतरी दिले होतं, चुकलंय. 4 इज नॉट फिजिबल म्हटलंय. 4 कुठे गेला? हा नॉट फिजिबल म्हटलंय, कारण नायट्रोजन 4 बॉन्ड केलेत आणि प्लस चार्ज आहे, असं होत नाही म्हणाले ते ना. पण असं काही नाही, करू शकते. नायट्रोजन 4 बॉन्ड करू शकते, लोन पेअर असल्यामुळे त्याने डोनेट करू शकते आणि प्लस चार्ज येऊ शकते. व्हेरस त्याच्यामध्ये प्रॉब्लेम कुठं आहे? हा प्रॉब्लेम, ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आणि 2 बॉन्ड असं शक्य नाही. त्यांनी फिजिबल हेच नाही, फिजिबल म्हणजे हेच रॉंग आहे, पण उत्तर त्यांनी ह्याच्याविषयी दिले, बट ते नाही. सो बिकॉज ऑक्सिजन पेंटाव्हॅलंट झाला. एकच मिनिट ना जरा. तर आता हे ऑक्सिजनचं काय झालं होतं का? आता हे निगेटिव्ह चार्ज आला म्हणजे कुठला तरी इलेक्ट्रॉन चोरला पण ते, नाही का नाही? म्हणजे स्वतः त्याचे 4, 5, 6, 7, 8 आणि पुन्हा हे निगेटिव्ह चार्ज करून. कळलं का? हो. पेक्षा म्हणून हे रॉंग हो. ड्यू टू दिस ऑक्सिजन. याचं रॉंग इथं चुकलं. विच इज मोर स्टेबल? कार्बोकॅटायन. हे पुन्हा त्यांनी तेच केलंय. तसं तर वाटत नाही कोणीच आहे, पण ह्याचं एक्सपान्शन होऊ शकते ना असं. हो. एक्सपान्शन झाल्यामुळं हा मोर स्टेबल आहे. कळलं? हो. तर हे काय आपल्याला हे पण येत नाही, एक्स्ट्रा माहिती छोटी छोटी दिल्यावर. ओके, काय आता हेच आणखी हेच. आता काय करूया, तसं तुमच्यासाठी जेवढं गरजेचं आहे तेवढं मी घेतलं. तुम्हाला जेवढं लागते ना स्टॅबिलिटी ऑर्डर वगैरे वगैरे ते घेतलंय. ऍसिडिटी आणि बेसिसिटी ह्याच्यावरती एक लेक्चर उद्या घेऊया फक्त. कळलं का? हो.
हा, म्हणजे तुम्हाला आतापर्यंत मी जे शिकवलं ते मेनली इंटरमिडिएटची स्टॅबिलिटी कशी काढायची, आणि तेच जास्त महत्वाचं आहे. ऍसिडिटी आणि बेसिसिटी काहीच नवीन नाही. तुम्हाला जर म्हटलं की बाबा ह्यांना ऍसिडिक ऑर्डर न लावा, हे असं, तर तुम्ही त्याची ऍसिडिक ऑर्डर म्हणजे काहीच विचार करायचा नाही, ह्याचे कॉन्ज्युगेट बेसिस काढायचे आधी. कळलं का बेटा, हो कळलं का? कॉन्ज्युगेट बेसिस काढायचे. हो हे मायनस हे मायनस, कॉन्ज्युगेट बेस म्हणजे एच प्लस काढून टाकायचं असतं, आहे का नाही? हो आणि मग कॉन्ज्युगेट बेसची स्टॅबिलिटी बघायची. आता हे द्यायला आहे ना, दिल्यामुळे काय होते, कमी होते स्टॅबिलिटी. सो दिस इज लेस स्टेबल, दिस इज मोर स्टेबल कॉन्ज्युगेट बेस. असंच का? हो ज्याचा कॉन्ज्युगेट बेस लेस स्टेबल तो मोर ऍसिडिक. ते तर मी कालच सांगितलं की. हो म्हणजे ऍसिडिक कॅरेक्टर, ऍसिडिक बिहेवियर हे ठरवण्यासाठी ऍक्च्युली आपल्याला नवीन काहीच करायचं नाही, त्यांचे कॉन्ज्युगेट बेसेस काढायचे. म्हणजे ऍसिड जर विचारला असेल तर कॉन्ज्युगेट बेस काढायचा, आहे का नाही? आणि हो बेस विचारला असेल त्याचा कॉन्ज्युगेट ऍसिड काढायचा. मग ते कॉन्ज्युगेट ऍसिड, कॉन्ज्युगेट बेस हे एकतर कॅटायन असतात किंवा एनायन असतात. तर त्यांची स्टॅबिलिटी बघायची. ज्याचा कॉन्ज्युगेट स्टेबल त्याचा ओरिजिनल रिॲक्टिव्ह. कळलं का? हो तर त्याच्यावरती आपण काही क्वेश्चन उद्या घेऊन आलो. हो मग आता आज मी तुम्हाला एक शीट पाठवतो क्वेश्चनची, ती तुम्ही सॉल्व्ह करायची. उद्या अगोदर त्याचे डाऊट घेणार आपण. कळलं? हो आणि एकदा पूर्ण आधी वाचून घे जेवढं आहे तेवढं. आता हे पण मी पाठवतोय, ते वाचलं की कळतंय बघ बाकीचं. हो आणि कन्फ्यूज बिलकुल व्हायचं नाही. तुमचे प्रश्न सोपे असतात, मी अवघड घेतले, तुमचे सोपेच असतात. ठीक आहे? हो ठीक आहे, चालतंय. लगेच पाठवायलो मी होमवर्क आपले, हे पण पाठवायलो आणि शीट पण पाठवायलो.